नमस्कार मित्र, पहिल्या पार्ट मध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी जगन्नाथपुरीला आलोय. मग दर्शन वगैरे घेऊन मी या बिना सस्पेन्शनच्या ऑटोमध्ये बीचवर चाललो होतो. हे काही समजलं नाही बा काय चालू आहे. मग कसं बसं पोहोचलो मी बीचवर. जाऊन पाहिलं तर मंदिरापेक्षा बीचवरच जास्त गर्दी होती. जाऊ द्या मधलं निसर्गाचा आनंद घेऊ. तिकडे गेल्यावर आंघोळ करायची इच्छा झाली, पण बॅग कोणाच्या भरोशावर ठेवा. मग फोनचीच आंघोळ करून टाकली. बीचवर आल्यावर सगळे लहान लेकरासारखं करायला लागतात. ऊन लय लागत होतं. म्हटलं चला जरा छत्री खाली बसू. तो म्हणे 100 रुपये घंटा. म्हटलं भाऊ उभाच बरं आहे मी. आता इथं कला करायची काही कमी नव्हती. जसं हे चित्रकला, एकापेक्षा एक चित्रकलेचे उदाहरण इथं होते. आणि फोटोग्राफी जर शिकायची असेल तर इथंच येऊन शिका. असेच काही कलेचे नमुने पाहता पाहता लक्ष गेलं खोदकामावर. आता खोदकामामध्ये पण व्हेरायट्या होत्या. जसं 2 जण मिळून केलेलं खोदकाम किंवा 3 जण मिळून चौथले गाडायचं प्लॅनिंग. आता हे सगळं पाहता पाहता माझं लक्ष गेलं हे आतंकवाद्यावर. यायचं तर सेंट्रल जेल पर्यंत सुरंग करायचं प्लॅनिंग होतं. म्हटलं इकडे काही थांबायला पुरत नाही. पटापट बीचच्या बाहेर निघालो आणि बस पकडली. परत आलो आपल्या रेल्वे स्टेशन कम मंगल कार्यालयावर. आतापर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. मग माहित पडलं की 3:30 वाजता मग ऑनलाईन जॉब इंटरव्ह्यू आहे. मग कसा बसा ट्रेन मध्ये बसून नशिबाले दोष देत इंटरव्ह्यू दिला आणि पोहोचलो भुवनेश्वर रेल्वे स्टेशनला. मग भेटूया पुढच्या कटकट मध्ये. तोपर्यंत फॉलो करून ठेवा.